एकनाथ शिंदेंच्या नियुक्तीवर कपिल सिब्बल यांचा हल्लाबोल। शिंदेंची नियुक्ती लोकशाही विरोधी, 2018चा घटना बदल असंवैधानिक तर शिंदेंची नियुक्ती संविधानिक कशी? सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद। विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट असा अर्थ नाही। कपिल सिब्बल यांच्याकडून 4 भागात युक्तिवाद सादर। आयोगाच्या निर्णयावरही सवाल उपस्थित। पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार आयोगाला नाही। शिवसेना पक्ष चिन्ह देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झालाय। कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगावर ताशेर। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात। उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार। कपिल सिब्बल आणखी युक्तिवाद मांडणार। निवडणूक आयोगाकडून संविधान आणि घटनेचा भंग। कपिल सिब्बल यांनी आयोगाच्या निकालाची पिसं काढली। संजय राऊतांचा निशाण। ठाकरेंच्या वकिलांकडून निवडणूक आयोगाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न। वकिलांकडून त्याच मुद्द्यांवर युक्तिवाद। आम्हाला वेळ मिळेल तेव्हा बाजू मांडू। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंची प्रतिक्रिया। शिंदे गटाच्या 54 पैकी 35 आमदारांनी निर्णय घेऊन व्हीप बदलला, पण 1/3 सदस्यांच्या गटस्थापनेसाठी मूळ पक्षाची मान्यता हवी, अन्यथा त्या पक्षाला कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागतं। पण विधिमंडळातील बहुमतावरच एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेला। तर गडचिरोलीमध्ये धक्कादायक बातमी समोर आलेली होती। आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींना सर्पदंशामुळे त्यांचा मृत्यू झालाय। नक्की इथं कुठे कसुराई राहिलेली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। गडचिरोलीतील आश्रमशाळेतील विद्यार्थिनी मृत्यू घटनेची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल। आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश। मुख्य सचिवांनी एक बैठक घेऊन सर्वकष तपासणीची यंत्रणा उभी करून सर्व विभागांना त्यात समाविष्ट करण्याचेही निर्देश। गडचिरोलीतील आश्रमशाळेतील मृत्यू प्रकरणी संस्थेची सखोल चौकशी करून कारवाई करू। महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आश्रमगृहांचं आता समितीमार्फत मूल्यमापन केलं जाणार। सुविधा नसलेल्या आश्रमशाळांवर कारवाई होणार, मंत्री अशोक उईके यांचं आश्वासन। गडचिरोली सर्पदंश घटनेला जबाबदार दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबित करण्याच्या सूचना दिल्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। आश्रमशाळा चालकांच्या दुर्लक्षामुळे आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कुणाचाही मृत्यू होऊ नये, बावनकुळे यांची प्रतिक्रिया। गडचिरोली आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणात धक्कादायक वास्तव समोर। विद्यार्थिनींना झोपण्यासाठी बेड असते तर सर्पदंशाची घटना टळली असती। कोट्यावधींचा निधी मिळूनही विद्यार्थ्यांना खाली झोपवलं जात असल्याचा दावा। सर्पदंशानं विद्यार्थ्यांचा मृत्यू अस्वस्थ करणारं। आदिवासींनी वर्षा बंगल्यावर साप विंचू सोडा, संजय राऊतांचा घणाघात। आश्रमशाळेचा निधी जातो कुठे? सर्व आदिवासी मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे असाही हल्ला। या आश्रमशाळा काँग्रेसचे माजी खासदार मारुतराव कोवासे यांचे आहे। राऊत यांना जाब विचारणार का? भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा सवाल। तर राऊत दिल्लीत आहेत, ते राहुल गांधींसमोर हा मुद्दा उपस्थित करणार का असाही टोला। गडचिरोलीमध्ये आश्रमशाळेमध्ये सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू। पटोले आणि राऊत प्रतिक्रिया देण्याआधी वस्तुस्थिती तपासा। आश्रमशाळेचे संस्थाचालक काँग्रेसचे नेते खापर देवाभाऊंवरच का? गडचिरोली प्रकरणावरून भाजपच्या चित्रा वाघ यांचा सवाल। गडचिरोलीतल्या सर्पदंशाची घटना अत्यंत गंभीर। आदिवासी विभाग झोपेत होतं का? हर्षवर्धन सकपाळ आक्रमक। आदिवासी मंत्र्यांवर आता काय कारवाई करणार? सकपाळांचा सवाल। सर्पदंशामुळे विद्यार्थिनींचा मृत्यू हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेनं केलेला प्रशासकीय खून आहे। रोहित पवार यांचा हल्लाबोल। दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबांना आर्थिक मदतीची सरकारकडे मागणी। तर एनडीए खासदारांचा संसद भवन परिसरामध्ये आंदोलन पाहायला मिळालेलं आहे। राहुल गांधी भागोमत अशा आशयाचे फलक हाती घेत घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। झारखंडमधली ही निषेध जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे। झारखंडमध्ये लाठीचार्जचे आदेश कुणाचे? आशिष शेलारांचा काँग्रेसला सवाल। तर झारखंड सोबत दिल्लीतील लाठीचार्जवरही बोलावं, हर्षवर्धन सकपाळांचं उत्तर। मोदी शहा संसदेत उत्तर देत नाहीत, त्यांनी पदावर राहू नये, नाना पटोले यांची मागणी। तर शहा बोलतील तेव्हा राहुल गांधींनी पळ काढू नये, आशिष शेलार यांचं उत्तर। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात भाजपकडून झारखंड बंदची हाक। विधानसभा मार्च दरम्यान विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचा भाजपकडून निषेध। झारखंडमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त।
बीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंकडून झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध, आंदोलक विद्यार्थ्यांवर क्रूर बळाचा वापर का? दिपके यांचा सवाल. राजकीय पक्षाच्या आंदोलनावर कधी लाठीचार्ज होत नाही, दिपकेंची टीका. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून वंदे मातरम विधेयकाला मंजुरी. आता वंदे मातरमला राष्ट्रगीता इतकेच कायदेशीर संरक्षण मिळेल. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून व्हिडिओ पोस्ट. हर घर तिरंगा, विकसित भारताचा संकल्प आपण सर्वांनी घेऊया. हर मन तिरंगा असा व्हिडिओ मोदींकडून पोस्ट. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. परराष्ट्र मंत्रालयानं केलं स्पष्ट. सीमेवरील परिस्थितीत भारत चीन संबंधांची दिशा ठरवेल. LAC वरील शांतता आणि स्थिरता राखण्याचं आवाहन. प्रतीक गुलेला इतर तुरुंगात हलवण्याबाबत बीड कारागृहाचा अहवाल न्यायालयाकडे सुपूर्द. सरकारी पक्षाकडून गुलेला इतर न्यायालयात हलवण्याबाबत आक्षेप नाही.